सायली तिच्या आजोबांच्या जुन्या वाड्यात काही दिवस राहायला आली होती. घर खूप जुनं होतं. लाकडी दरवाजे, धुळीने भरलेली खोली आणि सतत जाणवणारी विचित्र शांतता. एका दुपारी ती अटारी साफ करत असताना तिला एक जुनी डायरी सापडली. डायरीवर नाव नव्हतं, फक्त एक तारीख लिहिली होती, 1998. सायली डायरी उघडते. पहिल्या काही पानांवर रोजच्या साध्या गोष्टी लिहिलेल्या होत्या. आज पाऊस पडला, आज वीज गेली, आज घरात पुन्हा आवाज आला. सायली हसली. किती विचित्र लिहायचे लोक. पण पुढचं पान वाचताना तिचा चेहऱ्याचा भाव बदलला. कारण त्या पानावर लिहिलेलं होतं, उद्या सायलीला अटारीत ही डायरी सापडेल. सायली थबकली, कारण आजच तिला ती डायरी सापडली होती. ती पटकन पुढचं पान उघडते. त्यात लिहिलं होतं, रात्री 10 वाजता तिला वरच्या खोलीत पावलांचा आवाज ऐकू येईल. सायली घाबरली. हे कोण लिहितंय? तिला काहीच कळत नव्हतं. त्या रात्री घड्याळात बरोबर 10 वाजले होते आणि वरच्या मजल्यावरून आवाज आला. जणू कोणीतरी हळूहळू चालत होतं. सायलीचा श्वास वाढला. भीतीने ती घामाघूम झाली. डोळे मिटवून ती तशीच झोपून गेली. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा डायरी उघडते. यावेळी नवीन वाक्य दिसतं. ती आता घाबरायला लागली आहे. सायलीने डायरी बंद केली. पण अचानक तिच्या लक्षात आलं, हे वाक्य आधी तर तिथे नव्हतं. मग आता कुठून आलं? ती एक एक पान पलटू लागली. काही पानं फाटलेली होती आणि मध्ये एका पानावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, शेवटचं पान वाचू नकोस. सायली खूप घाबरली. पण तिच्या जिज्ञासेमुळे तिने शेवटचं पान उघडलं. त्यात लिहिलं होतं, आज रात्री 12 वाजता सायली गायब होईल. तिचे हात आता थरथरू लागले होते. रात्रीचे 11 वाजून गेले होते. ती घड्याळाकडे पाहते. 11:58 झाले होते. घरात अचानक थंड हवा पसरली. परत 11:59 वाजले. वरच्या खोलीचा दरवाजा आपोआप उघडला. आता 12चा ठोका झाला. अटारीतून कोणीतरी हळू आवाजात म्हटले, डायरी पूर्ण झाली. दुसऱ्या दिवशी सगळं घर रिकामं असतं. सायली कुठेच सापडत नव्हती. फक्त ती काळी डायरी टेबलवर पडलेली होती आणि शेवटच्या पानावर नवीन ओळ दिसत होती, पुढचा वाचणारा कोण?